याच्या आधी जाहीर केलं की हा जो प्रस्ताव आहे त्याचे फायदे आणि त्यासंबंधी ज्यांचा विरोध आहे त्यांची भूमिका, या दोन्ही गोष्टी मला समजून घ्यायच्या. कुठलाही नवीन प्रकल्प करायचा म्हणलं तर विरोध हा असतो. तो विरोध हिताचा आहे का नुकसानीचा आहे याचा जाणकारांनी विचार करायचा असतो. माझ्यापासून मी हा प्रश्न कसा सोडवता येईल याचा मी विचार करतोय. यासाठी या सगळ्या भागातले शेतकरी जे आहेत, विशेषतः राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी, त्यांची भूमिका समजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जर आम्हाला ब्रीफिंग केलं की आम्ही हे करू इच्छितो, त्याची कारणं ही आहेत, त्याचा लाभ असा आहे, शेतकऱ्यांचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही, हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पटवून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल. आज याचं स्वच्छ चित्र अनुकूल का प्रतिकूल हे माझ्यापुढं नाही आहे आणि म्हणून जोपर्यंत हा मोठा प्रकल्प आणि त्यासंबंधीच्या दोन्ही बाजू आपल्याला समजत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. राज्याच्या वित्त विभागानं या प्रकल्पावर काळजी व्यक्त केली. ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकल्पावर पैसे खर्च होणार आहे तितकं बजेट किंवा तितका पैसा सरकारकडे सध्या नाही, त्यामुळे वित्त विभागाने देखील काळजी व्यक्त केली आहे सगळ्या. यामुळे सरकारवर एक आर्थिक भार पडणार आहे असं वित्त विभागाचा. नाही, आजच्या वृत्तपत्रामध्ये वित्त विभागाने काय म्हणले याची माहिती आलेली आहे. त्यावेळेला मी सरकारची बाजू ऐकायची म्हणतो त्यावेळी हेही ऐकायला लागेल ना, कारण शेवटी पैसे एवढा मोठा प्रोजेक्ट आणि फायनान्शियल उभारणी याच्या संबंधीची सारखा असेल तर त्याच्यात किती येतील हे आज सांगता येणार नाही. हिंदी सक्तीवरनं महाराष्ट्र राज्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. आपण पाहतो की मनसे असेल, शिवसेना असेल, मोर्चा काढण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्याचबरोबर विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत. कशा प्रकारे तुम्ही हा मुद्दा बघता? हिंदी सक्ती करणं चुकीचं अशा प्रकारचा आक्षेप या मोर्चांमध्ये आपण सहभागी होणार. याच्यामध्ये भाग दोन आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही, पण पाचवीपासून वर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. आज देशामध्ये जवळपास 55% लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं 55% लोक बोलतात. मराठी असेल, कानडी असेल, मल्याळम असेल, बेंगॉली असेल, ह्या ठराविक एक लोकसंख्या याचा आधार घेतली आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत, पण पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच जाणणं हे योग्य नाही. तिथं मातृभाषा ही महत्वाची आहे. आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटते का? कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला? माहिती आहे, असं लोक बोलतात पण माहिती नाही मला. आता मी काल दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे, कारण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्यांनी हेही जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल. मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या
मतांसाठी हे हिंदी सक्तीचं पुढं केलेलं आहे भाजप सरकारने, असं ठाकरे बंधूंनी दावा केला. मला माहीत नाही. काल दादा भुसे काल सांगतायत काल की पत्रकार परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं हे देखील मला बघायचंय. कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं, कारण हा मोर्चा जो असेल तो जिल्हा व्यतिरिक्त अजेंडा असेल या मोर्चामध्ये. नाही, नाही, आता त्याचं उत्तर दिलं मी की या संबंधीचा काही भास त्यांनी केलेला आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना. कुणीही सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल, तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यकता आहे. भाजप हा मुद्दा सोडून काढेल असं वाटतं का? कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटतं. मला काही याच्यात वाद दिसत नाही. माझ्या मते फक्त सरकारने पहिलीच्या चौथी इथं हस्त करू नये. पुस्तकांना स्थगिती दिली, मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेंनी आता स्पष्ट केलं. साहेब, ठाऊक नाही.